ज्या बाया ॲटिट्यूडमध्ये आपले ब्लाऊज घरी घेऊन येतात आणि आपल्याला काही बहाणा सांगतात की इकडे जाणार आहे तिकडे जाणार आहे, मी ब्लाऊज दे. म्हणजे त्याला लय घाई व्हायला असते, पण त्याला हे नाही समजत की आपण जिथं टाकत असतो तिथंच आपली फिनिशिंग फिटिंग जेही काही असते ते त्याच टेलरला माहीत असते ना. पण कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स त्याला असं वाटते की जे नवीन शिकणारे आहे ते आपल्याला स्वस्तात देऊ राहिली. मी 250 घेतो तर ते 150 घेते, ते 100चा फरक पाहतात की हा माझ्यामध्ये 100चा फरक आहे गड्या, हे तर 100 रुपये कमी घेऊन राहिली. मग ते काय करतात, येतात माझ्या घरी आणि त्याचे ब्लाऊज वापस घेऊन जातात. मग वापस नेल्यानंतर जेव्हा ते परत येतात की नाही, तर जे माझी शिलाई असते की नाही 250 ते डायरेक्ट 350 होते. त्या बायासाठी ज्या बाया ते ब्लाऊज माझ्याजवळून वापस घेऊन जातात 100 रुपयासाठी. मग 100 रुपयाचा घाटा, 100 रुपयाच्या फायद्यासाठी ते 100 रुपयाचा घाटा करतात अजून. आता पाहते पुढे कसा. आता ताई ना मावशी म्हणते की ब्लाऊज 60 ब्लाऊज बिघडून गेलं, त्या बाईने बिघडलं होतं. मग आता मी काय करू, बिघडलं तर त्या मावशीनं किती घाईघाईत नेलं तर बाई माझं. आता मी काय करू बाई, मी त्या मावशीला पहिलेच सांगाल तर की मी आता माझे डायरेक्ट भाव वाढले बाई. आता मी 250 नाही, मी 350 रुपये घेईन, तेव्हा तर त्या मावशीचा ब्लाऊज करून देतो, नाही द्यावं करून देत नाही. द्यावं त्या बहिणीचं लग्न आहे. 350 रुपये घेईन. पाय त्या मावशीला विचार पटत असेल तर. हाव दिन ना मावशी म्हणते, हाव दिन मी पैसे 350 रुपये. हां, आणि मी आता एकदा करून देईन. मी हे डबल असे करणार नाही. ते मावशी येईन, ब्लाऊज घेऊन जाईन, कुकडे टाकीन आणि मग आणि आता ते मावशी माझ्याजवळ नेहमीचं गिराईक होती म्हणून मी ते आता करून देऊ राहिले. ते बी लग्न आहे म्हणून, नाही ते मी करून दिलं नसतं. 350 रुपये घेऊन येजो आणि तूच ते ब्लाऊज घेऊन जातो. हाव.